इथे सुभेदारांच्या घरी सगळेजण लग्नाची लगबग सुरू करतात. काय काय घालायचं आहे, कोणते कोणते विधी करायचे आहेत आणि किती माणसांना बोलवायचं आहे, लाविश करायचं आहे का घरीच करायचं आहे, छोटा खानी, हे सगळं सुरू असतं. तेवढ्यातच इथे सायली आणि कुसुम बोलत असतात. कुसुम म्हणते की तू बोललीस तर प्रियाला की की तुझंच लग्न होणार आहे अर्जुनशी, पण ते कसं, मला तर खूप टेन्शन आलं आहे. इथे सायली हसताना म्हणते तू घाबरू नकोस ग कुसुमताई, मी बघीन ना, मी करते सगळं व्यवस्थित. बरं मला तुझा फोन दे गं. इथे कुसुम आपला फोन शोधते आणि सायलीला देते. सायली तो फोन चैतन्याला लावते. इथे चैतन्य अर्जुनच्या बाजूलाच उभा असतो आणि बघतो तर सायली वहिनीचा फोन आहे म्हणून तो साईडला येऊन बोलतो. चैतन्य सायली वहिनीला म्हणत असतो की तू टेन्शन नको घेऊ, जास्ती त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा इथे सायली म्हणते अहो तुम्ही माझी काळजी करू नका चैतन्य भाऊजी, मी ठीक आहे. आणि हो, मला एक तुमची मदत हवी आहे. तो म्हणतो बोल ना वहिनी, काय हवं आहे तुला. तर ती म्हणते की तिकडे जितके पण लग्नाचे विधी होतील किंवा कधी ठरतंय काय, सगळी इत्तंभूत माहिती मला हवी आहे. चैतन्याला कळत नाही पण तो म्हणतो मी नक्की सांगेन म्हणून. इकडे सगळेजणं पंडितजी आले म्हणून, गुरुजी आले म्हणून सगळेजणं उठतात आणि त्यांना बसायला देतात आणि सांगतात की आमच्या मुलांचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही पत्रिका बघा आणि एक चांगला मुहूर्त शोधून द्या. इकडे कल्पना दोघांचीही पत्रिका आणून देते गुरुजींना आणि ते बघत असतात. बराच वेळ झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की उत्तम 2 मुहूर्त आहेत. ते इथे सगळेजण विचारतात कधी आहे, तेव्हा ते म्हणतात एक मुहूर्त 3 दिवसानंतरच आहे आणि दुसरा 2 महिन्यानंतर. इथे सगळ्यांचीच चर्चा सुरू होते. पूर्णाजी, कल्पना, रविराज हे सगळेच म्हणतात की 3 दिवसानंतर हे खूपच लवकर होईल, कारण एवढी सगळी तयारी पण करायची आहे. त्यामुळे 2 महिन्यानंतरचा रविराज म्हणतात आपल्याला चालेल. पूर्णाजी म्हणते हो, ते काही हरकत नाही. प्रियाला तर काय त्रासच होतो या सगळ्या गोष्टीने, कारण 2 महिन्यानंतर ती म्हणते की जर का ही म्हातारी गचकली आणि अर्जुननी लग्नाला नकार दिला तर, त्यामुळे नको, आत्ताच तो वचनात बनलेला आहे, त्यामुळे 3 दिवसानंतरचाच लग्नाचा मुहूर्त बरोबर आहे. तन्वी रविराजना म्हणते बाबा तुम्हीच म्हणता ना की चांगल्या कामासाठी उशीर नको करायला म्हणून, मग 3 दिवसानंतरचा लग्नाचा मुहूर्त काय वाईट आहे. तर सगळेच जण म्हणतात नाही घाई होईल, एवढ्या सगळ्यांना बोलवायचं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, एवढी सगळी विधी आहेत, या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल. तेव्हा इथे प्रिया म्हणते आपण छोट्या खाणी करूया ना, जास्ती बोंबाटा नको करायला. आपण एक काम करूया, हळदी मेहंदी आणि या सगळ्या गोष्टी घरी करूया आणि एक हॉल बघा तिकडे लग्न करूया, बस जास्ती काही नको. आणि सगळेजण मूर्खासारखे तयार होतात. ती जे बोलते त्याला हो हो करत असतात. खरंच बिंडोक फॅमिली आहे ॲक्च्युली. इथे हे ऐकल्यानंतर चैतन्य लागोलाग फोन करतो सायली वहिनीला. इथे सायली फोन घेऊन हातात उभीच असते, कधी फोन येतोय म्हणून. तिलाही माहिती आहे की आत्ताच फोन करणार आहेत म्हणून. इथे चैतन्य सायली वहिनीला सांगतो की 3 दिवसानंतरचाच मुहूर्त ठरला आहे. ती म्हणते एवढ्या लवकर. तो म्हणतो हो वहिनी. आता ती म्हणते काही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करते, तुम्ही मला सांगत राहा काय काय होईल ते. तो म्हणतो ठीक आहे म्हणून. इथे सायली मूर्खासारखं परत सुभेदार घराच्या बाहेर येऊन उभी राहते आणि बघत असते. सगळी डेकोरेशन आणि सगळं केलेलं असतं. तिला इतका अपमानित करून त्या घरातून बाहेर काढलेलं असतं. एवढे दिवस तर ती आलेली नव्हती, मग आत्ताच यायची काय गरज होती अपमान करून घ्यायला. ती बाहेर उभं राहून बघत असते आणि म्हणते हे माझं घर आहे, इथली सगळी माणसं माझी आहेत म्हणून. आणि सगळ्या गोष्टी अशाच निरखून बघत असते. तेवढ्यातच तिला दिसते कल्पना एका कॉन्ट्रॅक्टरशी बोलत असते की हे असं करा, तसं करा, असं करू नका. आणि तेवढ्यातच तिचं कल्पनाचं लक्ष बाहेर उभी असलेल्या सायलीकडे जातं आणि ती एकदम रागारागाने तिच्याजवळ येते सायलीकडे. इथे सायली पण हेच विचार करत असते, ही माझी आई आहे, मी ह्यांच्याशी बोलणारच म्हणून. कितीही रागवलेल्या असल्या तरी ते मला समजून घेतील, माझ्यावरचा राग जाईल त्यांचा, मूर्ख मुलगी. इथे कल्पना तिच्याकडे येते रागाने आणि म्हणते तू इथे काय करतेस, तू इथे का आली आहेस, तुला सांगितलं होतं ना इकडे यायचं नाही, आपला संबंध नाही म्हणून. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, जा इथून. ती म्हणते आई मला तुमच्याशी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे म्हणून. ती म्हणते मला काहीही ऐकायचं नाही, इथे तू माझ्या मुलाच्या लग्नाच्या आड येतेस, त्याच्यात मोडता घालायला आली आहेस. ती म्हणते अहो तुमच्या मुलाचं सुख ह्याच्यात नाही आहे, आम्हाला आधी माहिती नव्हतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला, पण आता आम्ही. तर ती म्हणते कल्पना मला काहीही ऐकायचं नाही आहे, तुला सांगितलं एकदा ना जा म्हणून, तर का जात नाही आहेस. तर इथे सायली म्हणते तुम्हाला खरंच वाटतं या लग्नाने तुमचा मुलगा खुश होईल म्हणून. ती म्हणते हो, मी त्याला जन्म दिला आहे, मला माहिती आहे, मूर्ख. इकडे ती म्हणते का आता मी तुझ्या पाया पडू, तेच हवं आहे तुला. तर ती पाया पडायला जाते. तेवढ्या तर सायली म्हणते ओ आई असं करू नका आणि ती तिथून जायला निघते. इकडे ती जाते. तेवढ्यातच पाठून प्रतिमा येत असते आणि तिला असं वाटतं की इकडे सायली होती म्हणून.
ती कल्पनाला विचारते, सायली आलेली का? तर कल्पना एकदम डचकते. ती प्रतिमाला म्हणते, नाही नाही, ती कशाला इकडे येईल, ती नव्हती आलेली. पण प्रतिमाला वाटत असतं की इकडे सायली आलेली असते म्हणून. कल्पना मनात म्हणते, घरात कोणाला कळायला नको, नाहीतर सगळ्यांचा मूड खराब होईल म्हणून. आणि ती प्रतिमाला म्हणते, चल ना आतमध्ये चल. पण प्रतिमा मागे वळून वळून सारखी बघत असते. तिला असंच वाटत असतं की सायली येऊन गेले, तिचा आवाज ऐकल्यासारखा वाटतो. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये बसून सायलीची ओढणी घेऊन त्याला बघत असतो आणि रडत असतो आणि सगळ्या आठवणी काढत असतो पूर्वीच्या. इकडे तेवढ्यातच तन्वी येते अर्जुनचे कपडे घेऊन आणि म्हणते की तू हे मेहंदीत घाल. मला वाटतं की माझ्या नवऱ्यानी म्हणजेच तू खूप उठून दिसावं आणि तुझ्याकडे सगळ्यांनी बघत राहावं म्हणून. ती ते कपडे बेडवर ठेवते आणि अर्जुनकडे येते आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन सारखा तिला झटकत असतो, पण ती काही ऐकणारी आहे का? नाही. ती इकडे सारखी त्याच्या जवळजवळ येत असते आणि अर्जुनला म्हणते, आता आपलं लग्न ठरलं आहे, आपलं लग्न होणार आहे, त्यामुळे ना मला माहिती आहे माझी मेहंदी खूपच रंगणार आहे. कारण असं म्हणतात की नवऱ्याचं जर का बायकोवर प्रेम असतं तर तिची मेहंदी खूप रंगते म्हणून. कोणत्या मूर्ख व्यक्तीने हिला सांगितलं की अर्जुनचं हिच्यावर प्रेम आहे? काय फॅन्टसी यायची, काय स्वप्न बघते मूर्ख. तर अर्जुन काहीच बोलत नाही. इथे ती म्हणते, मला माहिती आहे माझी मेहंदी काळी होणार आहे, कारण तुझं प्रेम माझ्यावर खूप आहे म्हणून. खरंच हिला अक्कल नाही आहे काय? काय विचार करत असते, काय स्वप्न बघत असते मूर्खासारखी स्वतःच्याच धुंदीत. इथे ती अर्जुनला म्हणते, तू पण तुझ्या हातावर मेहंदी काढ. तो म्हणतो, काय मी? नाही. तेव्हा ती म्हणते, अरे तन्वी असं लिही ना, म्हणजे बघ कसं वाटेल ते. हे असंच लाडीगोळी चाललेली असते. तेव्हा तो एकदा तिला झटकतो आणि म्हणतो, तुझ्याशी मी लग्न करतोय कारण मी पूर्ण आजीला वचन दिलं म्हणून, पण तू माझी बायको कधीच होऊ शकणार नाही. माझ्या बायकोचं नाव सायली अर्जुन सुभेदार आहे. हे ऐकून तन्वीला खूप राग येतो, पण काय बोलणार ती गप्प बसते. तिला राग तर मात्र येतच असतो. तो म्हणतो, माझ्या आसपाससुद्धा यायचं नाही, जा इथून. तिला हकलवतो तिथून. ती बाहेर जाऊन उभीच असते दाराच्या बाहेर ऐकायला. इथे चैतन्य त्याच्या रूममध्ये येतो. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की ही मिसेस सायलींची ओढणी घे आणि त्यांना परत कर. इथे चैतन्य म्हणतो, अरे तू असं हताश नको होस, काही ना काहीतरी मार्ग निघेल. तू पण चल माझ्याबरोबर सायली वहिनींकडे, आपण बोलूया, काही ना काहीतरी मार्ग निघेल. तो म्हणतो, नाही आता सगळ्या गोष्टी संपल्यात, आता काहीच होऊ शकत नाही. फक्त त्यांना सांग की मी हरलो म्हणून. मी काहीच करू शकलो नाही, मी माझं वचन नाही पाळू शकलो जे त्यांना दिलं आहे ते. इथे चैतन्य त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मूर्ख अर्जुन काहीच ऐकायला तयार नाही. शेवटी चैतन्य ती ओढणी घेतो. इकडे बाहेरून तन्वी या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि म्हणते, आता हा चैतन्य क्या अर्जुनला कडेवर घेऊन जाणार आहे का सायलीकडे? आणि मला या चैतन्याला तो दूर ठेवायलाच हवं. आता काही ना काहीतरी मार्ग काढायलाच हवा. आणि ती आत जाण्याचा प्रयत्न करते, नंतर थांबते आणि म्हणते, नको, अर्जुन समोर हे केलं तर त्याला संशय येईल. आमच्या लग्नातून चैतन्याला कसा बाहेर काढायचा ह्याचा मला प्लॅन करावा लागेल. चैतन्य ती ओढणी घेतो आणि अर्जुनला बघतो आणि बाहेर निघतो. इकडे अर्जुन ती ओढणी गेली आहे आणि आता काहीच उरलं नाही त्याच्या हातात. हे सगळ्या गोष्टींनी तो हताश होतो आणि खाली बसून रडत बसतो. यापेक्षा लढला असताना तर बरं होतं.